महत्वाचं मग तुम्ही आपण जन्माला आलोय, ही व्यवस्था झाली, घरदार जमीन जुमल्या गाड्या घोड्या सर्व झालं, प्रगती झाली, व्यवस्था झाली, पण ज्या कामासाठी आलो ते काम झालं नाही. हा जन्मा येऊन काय केले? अरे मुद्दल गमवले, केली गाठोडची नाशीन, पुढे भिकच मागायची. कशासाठी आलो? पण मारा सुद्धा फक्त तिथं बोलतो, फक्त कुठं तिथून खाली उतरला का काही कमी दिली बरं का याने शिवायला. तुझी ड्युटी त्यासाठी आहे का? हा पैसेच जो तू पैसेच पाहत मारा सुद्धा हो, देवावर भरतो नाही त्याचा. आणि तोच म्हणतो धनमान प्रारब्ध आधीने म्हणे. मग तू काला अपेक्षा करतो? हा पाहुणे म्हणून गेला तर उपास ठेवता का? मिळेल जे असेल त्याच्या बिचारा आयपतीप्रमाणे खाऊ घाले ना तू भाजी भाकर, तिथं काय तू अपेक्षा करतो? लय इथं समाज सोन्यावर पिवळे, समाजाचा दोषच नाही. इथं आमची सारखी मंडळी जी आहे ना, हा फार मोठा घोटाळा आहे. एस टी पलटी झाली, दोष कोणाचा? ड्रायव्हरचा ना. मग आता समाजाला अभिषेक कळत. किती महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज काळावर मोजके महाराज होते, मोजके. समाजाला अनुभव आला हो त्या काळामध्ये. आता एवढे महाराज झाले, आमच्यासारखे हागणाऱ्यापेक्षा भंगी जास्त झाले, तरी लोकांना समजत नाही. का समजत नाही? जे सांगायला पाहिजे सांगतच नाही ना. हां जे सांगायला पाहिजे आज अहो इथं सांगणारा डुबक्या खातो. हां आणि तो ताराला चाला निघाला. ऐकणार होतं दोष का सांगणार होतं? मग तुम्हाला ते सांगतो, समाज सोन्याहून पिवळे, समाजाचा दोषच नाही ना. आमचा दोष आहे पण आम्ही कबूल करत नाही. हां काय करायला पाहिजे बा? आणि बरं इतका उपाय सोपा आहे, पोट भरणं अवघड आहे, परमार्थालाही सोपा आहे. का सोपा आहे माहिती आहे तुम्हाला? कारण की ती वस्तू तुमच्या जवळच आहे, तिला कुठं बाहेरून आणायची गरज नाही, तुमच्या जवळच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. तुमच्या जवळच तो भगवंत आहे, फक्त त्याची ओळख करून द्यायची. मग आता ओळख करून देणं हे काय एवढं अवघड आहे का? हां तुमच्या गावामध्ये एखादा मनुष्य आला, त्याने विचारलं अहो अमुक अमुक पाटलाचं घर कुठे आहे, दाखवून देणं काय एवढं अवघड आहे का? हां गावातल्या माणसाला माहिती आहे ना, तो तर नवीन आहे. मग तसं आता इथं समाज नवीन आहे, महाराजाचं माहिती नाही देव, मग ते दाखवणं काय एवढं अवघड आहे का? दाखवायला पाहिजे ना. हां आणि दोघं पाहिजे, दाखवून देणारा आणि ते घेणारा दोघं गरजू पाहिजे. हां काही तर निसं काय महाराजांजवळ जातात, कशासाठी जातात माहिती आहे? आमच्या गावात गुरुवारचा बाजार भरायचा आणि मला गुळ खायचे लय हवस होती. शाळेत होतो मी आणि अशी पिशवी घ्यायची रिकामी आणि ती बाजारात जायचो मी. त्या गुळाच्या दुकानावर गेलो, काय भाव? ती पिशवी अशी धरायचो, काय भाव? आणि एवढा खडा उलटायचो खायचो. तो काय भाव सांगतो याच्याकडे लक्षच नाही. पुढच्या दुकानावर जायचो, काय भाव? मला गुळ काय गावत होतं. मग दर बाजारात ते काय म्हणते ते लक्षात आलं, चायला हा घेतच नाही, नुसतं खडा गबागब खडा खातो. हा काम करतो नुसतं खातो. तर मी इकडे विचारलं, खडा उचलला, त्याला हात धरला. म्हटलं काय भाव? तू म्हणजे तो भाव किती घेतो बोल. अशी वाजवली का नाही. काही येतात महाराज जवळ येतात, फक्त चव घ्यायला येतात, घेतच नाही. फेसला व्हायला पाहिजे आणि याला साधन पाहिजे. तुमचं जमीन नांगरायची असेल ना, जमीन नांगरायची असेल तर साधन पाहिजे का नको? नांगर म्हणा काय म्हणा, काय साधन पाहिजे. तसं इथं साधन म्हणजे भगवंताचं नाम. आणि ते भगवंताचं नाम जे आहे ना, ज्ञान गुढ गम्य, ज्ञानदेवाला तरी. गुढ म्हणजे गुप्त मंत्र असतो तो. हे जे उघडं आहे ना, रामकृष्ण हरी हा महामंत्र आहे, हा सर्वांसाठी आहे. तो महामंत्र आहे, तो सर्वांसाठी आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञान गुढ गम्य, ज्ञानदेवाला. गुढ म्हणजे गुप्त. तुम्ही आता ज्वारी बाजरी कुठले बी पीक पेरतात, त्याच्यावर पाठीमागे माती काय करतो आपण? पेरल्यानंतर माती आळ करतो ना. मग तसं इथं सुद्धा सिक्रेट आहे. आणि त्यासाठी जीवनामध्ये गुरु फार महत्त्वाचा आहे. पण इथं माणसं गुरुन बसले. आता या लोकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत, ज्ञानामुळे लागल्या का गुरुमुळे लागल्या? हां मग सर्वांना लागायला पाहिजे होतं. गुरुमुळे जर म्हटलं तर सर्वांना लागायला पाहिजे होत्या ना. सगळ्या गुरु कुठे? हां जे शाळेमध्ये गेले ना 100 पोरं,
त्यांनी ते ओळख पकडले पाहिजे ना. नाही म्हणजे गुरुमुळे लागले का ते ज्ञान घेतल्यामुळे लागले? मग त्याच्यामुळेच ज्ञान आलं ना. हा, ही गोष्ट बरोबर आहे, पण ज्ञान सर्वांनी घेतलं का? सर्वांना नोकरी लागली? सर्वांनी घेतलं नाही ना. ज्यांनी घेतलं त्यांना ना, म्हणजे ज्ञान. पुढे गेला, ज्यांनी नाही घेतलं तर मग तसंच राहिलं. हा, असं ज्यांनी ते ज्ञान घेतलं, ज्याने अभ्यास केला ते, मग तसं इथं सुद्धा गुरु सर्वांनी केलेले आहेत, पण त्या गुरुने जे सांगितलं ते ग्रहण केलं तर ना. गुरुने जे सांगितलंय, जे आईबापाचे ऐकतात ते मुलं, त्यांचा प्रपंच चांगला होतो. ज्याने आईबापाचं ऐकलं नाही गेलं ना. डॉक्टरपदी माणसाला आहे का ज्ञानाला आहे? मी तर माणसं गुरून बोलते, पण आमच्या पाय पडले शिष्टाचार आहे. पाय पडल्याने काही कळणार आहे? पाय पडलंच पाय असं काही. माझा तोच खटका होता. मी नोकरीला होतो. मी म्हटलं आला आपण आईबापाच्या पाय पडत नाही, कुठल्या तरी माणसाला आपण गुरु मानायची त्याचा पाय पडायचा खटका होता माझा. पण जेव्हा मला मी विचारलं महाराजांना, का हो पाया नाही पडलं तर काय होईल? नाही पाया पडायलाच पाहिजे. मला समर्पक उत्तर मिळालं नाही. पण एक महाराज भेटले, जे गोटीचे बाबा भेटले, ते म्हणे बघ तसं काही नाही, तो शिष्टाचार आहे. हां, एकांत नवरा बायकोला, नवऱ्याला लाट लागली बायकोची, ती काय पाय पडते तो. पण बाहेर 4 लोकांमध्ये लगेच कोणाला विजय पाय लागला तर असं करा, तो शिष्टाचार आहे. पण जे ज्ञान आहे ते वेगळंच आहे. बराचसा विषय असा आहे. मूळ विषय जो आहे ना, तो विषय आता हे कापूस आहे का कापड आहे? कापूस आहे ते, पण आपण त्याला काय म्हणतो, मंडप म्हणतो. टोपी, शर्ट, टावेल हे आकाराला आलं. मग आता सांगा तुम्ही, आता या ठिकाणी मडकं जे तयार झालं ते मातीमुळे झालं का कुंभारामुळे झालं? मग कुंभार नसतं एकाशिवाय. कुंभार असं माती नसतं, कुंभार काय म्हणजे दोघांचा संबंध पाहिजे. पण या ठिकाणी एक गोष्ट आहे, माती हे पृथक आहे. म्हणजे माती हे मेन आहे, आणि जो बनवणारा जो आहे गुलाल कुंभार, ते कुंभाराचं ते कारण आहे. तसं या ठिकाणी हा जो देह दिसतो ना, या देहाला हा देह दिसतो, पण या देहामध्ये जो परमात्मा जो आहे त्याच्यामुळे हे आहे. म्हणजे मडकं बनलं मातीचं, पण ते कृत्य कोणाचे? लाट निर्माण होते. लाटा ह्या कशापासून तयार झाल्यात? पाण्यापासून. पण ती लाट कोणामुळे तयार झाली? तर वाऱ्यामुळे तयार झाली. तसा हा जो अभ्यास आहे ना, हा अभ्यास आहे. या देहामध्येच आपण कोणतरी वेगळे आहोत. आता जे नावं ठेवले ते आपल्याला खरं आहे का खोटं आहे? जन्माला आल्यानंतर ठेवलं, मग खरं नाव काय आहे बुवा? आता कसं आहे, हा सुद्धा अभ्यास आहे. आणि जोपर्यंत आपली ओळख आपल्याला होत नाही तोपर्यंत सुख नाही भेटत. आपण नेमकी कोण आहोत?